नमस्कार मित्रांनो, आपण पाहतोय या मालिकेचा आजचा म्हणजे 4 ऑगस्टचा रिव्ह्यू. चला तर मग बघूयात आजच्या या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडून गेलं आहे ते. तर सगळ्यात आधी आपल्याला हे पाहायला मिळतं की कौशिकी सगळं काही व्यवस्थित आहे की नाही याची नीट चौकशी करते आणि मग त्यानंतर ती केदारला सांगते की आता आपण थोड्याच वेळात लाईव्ह जातोय, तू तयार आहेस ना. आणि त्यावर केदार फक्त मान डोलावत हो म्हणतो, पण खरं तर ना तो खूप जास्त अस्वस्थ असतो. ज्या ठिकाणी बसून आपण लोकांना हे सांगितलं आहे की या चॅनेलवर फक्त आणि फक्त सत्यच सांगितलं जाईल, त्याच ठिकाणी बसून आज त्याला तो युवराज निर्दोष आहे अशी खोटी बातमी द्यावी लागणार असते आणि म्हणूनच त्याला खूप जास्त त्रास होत असतो. आणि मग त्यानंतर लाईव्हला सुरुवात होते, परंतु केदारला काय आणि कसं बोलावं तेच सुचत नाही. तो बिचारा खूप घाबरून जातो, त्याचे हात अक्षरशः थरथर कापत असतात. सत्य माहीत असून सुद्धा आपल्याला खोटं बोलावं लागतं याचा त्याला खूप जास्त त्रास होत असतो. आणि त्याची ती अवस्था पाहून इतर सगळेजण मात्र काळजीत पडतात. कौशिकीला तर भीती वाटू लागते की मागच्या वेळी जे घडलं होतं तेच आता पुन्हा घडणार तर नाही ना. आणि मग ती केदारला सावध करते आणि मग त्यानंतर केदारही भानावर येतो आणि युवराज खांडेकर विषयी बातमी द्यायला सुरुवात करतो. परंतु ती बातमी देत असताना ना तो अनेकदा थांबतो. त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव बदलत असतात. तो हे सगळं जबरदस्तीने बोलतोय करतोय हे जाणवत असतं, परंतु त्या बिचाऱ्याकडे दुसरा काहीच पर्याय नसतो आणि फायनली तो सगळ्यांना हे सांगतो की युवराज खांडेकर निर्दोष आहे. त्याच्या विरोधात पोलिसांना कोणतेच पुरावे सापडलेले नाही आहेत आणि म्हणूनच त्याची आता निर्दोष सुटका करण्यात आली आहे. आणि हे ऐकून कौशिकी खूपच खुश होते, तिच्या मनावरचं मोठं ओझं उतरतं. परंतु केदार मात्र स्वतःच्याच मनातून नजरेतून उतरलेला असतो. त्यानंतर मग आपल्याला दुसरा सीन असा पाहायला मिळतो की ही बातमी जेव्हा खांडेकर पाहतात तेव्हा ते तर खूपच खुश होतात. त्या युवराजचा आनंद ना अक्षरशः गगनात मावेनासा झालेला असतो. त्यातच त्याची आई त्याला विचारत असते की काय युवराज, कसं वाटतंय तुला ही बातमी पाहून. तो म्हणतो की मम्मा मला ना खूप छान वाटतंय आणि सगळ्यात मोठी गोष्ट ही आहे की त्या हेल्परने ही बातमी दिली. अगं बघ कसं झालं होतं त्याचं तोंड. आणि त्यावर ती रेखा आणि त्याचसोबत निशी हसतच हो म्हणतात. आणि मग त्यानंतर युवराज त्या तिघींनाही सांगतो की आता तुम्ही बघाच मी त्या तारिणीची आणि त्या केदारची कशी मस्ती उतरवतो ते. त्या दोघांमुळे मला खूप त्रास झाला आहे. आता मी त्यांना असा त्रास देणार ना की त्यांना या घरात नीट राहताही येणार नाही. त्यानंतर मग आपल्याला असं पाहायला मिळतं की केदार जेव्हा घरी परत येतो तेव्हा तारिणी त्याची वाट बघत हॉलमध्येच थांबलेली असते. केदारला ना त्याने आज जे काही केलेलं असतं त्याचा खूप त्रास होत असतो. तो चिडचिड करत असतो, वैतागलेला असतो. तारिणी त्याला समजावत शांत करण्याचा प्रयत्न करत असते. केदार म्हणत असतो की बॉस मला माहिती आहे तो युवराज खांडेकर किती मोठा गुन्हेगार आहे, पण आपल्याकडे त्याच्या विरोधात एकही पुरावा नाही आहे, म्हणून आज मला सगळ्यांना हे सांगावं लागलं की तो निर्दोष आहे. आणि त्यावेळी तारिणी म्हणते की केदार हे बघ, तो गुन्हेगार आहे हे आपल्याला पोलीस म्हणून माहिती आहे, पण आपलं काम आणि आपलं वैयक्तिक आयुष्य आपण एकत्र करायचं नाही, नाहीतर त्याचा आपल्यालाच त्रास होईल. हे बघ, एक ना एक दिवस त्याचं सत्य जगासमोर येणारच आहे, तू नको काळजी करू. आणि त्यावेळी केदार म्हणतो पण तारिणी मला आज हे जे काही मी केलं आहे ना ते नव्हतं करायचं, कौशिकीताईमुळे मला ही बातमी द्यावी लागली. आणि नेमका त्याच वेळी त्या ठिकाणी येतो तो डॉक्टर कामत आणि तो आश्चर्याने विचारतो म्हणजे तू हे सगळं मनापासून केलेलं नाही आहेस का. आणि त्याचा आवाज ऐकून केदार तारिणी सावध होतात आणि मागे वळून पाहतात. डॉक्टर कामत त्यांना असं सांगतो की मी दयानंदाच्याच रूममध्ये होतो, तू जी बातमी देत होतास ना केदार तीच बघत होतो, पण आत्ता जेव्हा मी इथे आलो तेव्हा मी तुझं बोलणं ऐकलं की तू हे सगळं स्वतःच्या मर्जीने केलेलं नाही आहेस. आणि हे ऐकून केदार पटकन सगळी परिस्थिती सावरून घेत म्हणतो की नाही मला तसं म्हणायचं नव्हतं. पण डॉक्टर कामत काही ऐकत नाही. तो म्हणतो की केदार खरं खरं सांग, तुझा अजूनही युवराजवर विश्वास नाही आहे का. तुला अजूनही हेच वाटतंय का रे की त्याचे आणि त्या गुन्हेगार गुलाबचे काहीतरी संबंध होते, तो त्याच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी होता. आणि त्यावेळी तारिणी म्हणते की काका आता आपण सत्य काय असत्य काय हे कसं सांगू शकतो ना. परंतु युवराज भाऊजींनी त्या गुलाबला 2 दिवस या घरात आणून ठेवलं होतं आणि त्याबद्दल कोणालाच काहीच माहीत नव्हतं, याचा काहीतरी वेगळाच अर्थ निघतो ना. आणि ते ऐकून तो डॉक्टर कामत म्हणतो की हो बरोबर आहे तुमचं, नेमकं खरं काय हे कोणीही सांगू शकत नाही, पण हे बघा आता युवराजच्या विरोधात तर पोलिसांना कोणतेच पुरावे सापडलेले नाही आहेत ना.
त्याची निर्दोष सुटका झाली आहे ना, मग तुम्ही कशाला उगाच नको त्या फंदात पडताय. आणि तेव्हा तारिणी आणि केदार फक्त मांडो लावत हो म्हणतात. आणि मग त्यानंतर तो डॉक्टर कामत तेथून जाण्यासाठी निघतो. पण जाता जाता तो या दोघांना म्हणतो की मला ना तुम्हाला जरा सावध राहायला सांगायचं होतं. हे बघा, आधीच ना या घरातल्यांचं तुमच्याविषयी फार काही चांगलं मत नाही आहे. आणि आता जर तुम्ही उगाच पुन्हा काही नवीन करण्याच्या फंदात पडलात ना, तर उगाच प्रॉब्लेम होईल. आत्ता तुम्ही प्लीज काही करू नका, फक्त एकमेकांना सांभाळा, एकमेकांच्या सोबत राहा. त्या युवराजच्या तर फंदात पडूच नका. आणि त्यावर हेही दोघेजण हो म्हणतात. आणि मग तो डॉक्टर कामत तेथून निघून जातो. त्यानंतर मग रात्री आपल्याला असं पाहायला मिळतं की दयानंद खांडेकर कोणासोबत तरी फोनवर बोलत असतो. आणि तेव्हा तो सांगत असतो की हो युवराज एकदम ठीक आहे, त्याच्या विरोधात पोलिसांना कोणताच पुरावा सापडलेला नाही आहे, त्याची निर्दोष सुटका झाली आहे. आणि तितक्यात तिथे येते कौशिकी. आणि तेव्हा तो तिला पाहून थोडासा घाबरतो. आणि मग म्हणू लागतो की काही नाही गं, युवराजच्या चौकशीसाठी सतत फोन येत आहेत, त्यांपैकीच एक होता. आणि त्यावेळी कौशिकी म्हणते की दया काका, युवराजची निर्दोष सुटका झाली हे पाहून ना मला खरंच खूप बरं वाटतंय, नाहीतर ना मला खूप टेन्शन आलं होतं. आणि त्यावेळी दयानंद म्हणतो की मलासुद्धा टेन्शन आलं होतं गं. आणि आता ना आपण खरंच त्या युवराजला समजावून सांगायला हवं की तू बाबा नीट मार्गाने चल, उगाच नको त्या गोष्टींमध्ये अडकू नको. आणि त्यावेळी कौशिकीसुद्धा हो म्हणते. नंतर मग दुसरा दिवस उजाडतो. तेव्हा आपल्याला असं पाहायला मिळतं की तारीने सगळ्यांच्या नाश्त्याची तयारी करत असते. तितक्यात चेतना काकू त्या ठिकाणी येते. आणि त्यावेळी ती तिच्या भावासोबत बोलत असते. फोन झाल्यानंतर तारीने तिला विचारते की काय झालं काकू, थोड्या टेन्शनमध्ये दिसताय तुम्ही. आणि तेव्हा चेतना काकू तिला असं सांगते की अगं, माझ्या भावाच्या मुलासाठी आम्ही स्थळ पाहतोय, पण मुलगीच भेटत नाही आहे. आणि मग त्यानंतर ती तिच्या भावाच्या मुलाबद्दल म्हणजेच वैभवबद्दल तारिणीला सांगते आणि म्हणते की तारिणी, मला ना तुझ्यात सारखी मुलगी हवी आहे माझ्या वैभवसाठी, तूच एखादी छानशी मुलगी शोधशील का गं. आणि त्यावर तारिणीसुद्धा आनंदाने हो म्हणते. त्याचवेळी दुसरीकडे बेलसरेंकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की सोमी आजी पंढरपूरहून परत आलेली असते. तिला पाहून सगळ्यांनाच खूप आनंद होतो. तारिणीचे बाबा तर तिचे पाय धुतात, आशीर्वाद घेतात. नमासुद्धा तिथेच असते. आणि मग त्यानंतर त्या घरात येतात, सगळ्यांची विचारपूस करतात. आणि तेव्हा तिला तारिणीच्या बाबांकडून असं समजतं की रेखा गेल्या 4-5 दिवसांपासून निशीच्याच घरी जाऊन राहिले. त्यामुळे सोमी आजी आश्चर्याने विचारते, पण ते का. आणि मग ते आत्तापर्यंत जे काही घडलेलं असतं ते सगळं सोमी आजीला आणि त्यांच्या बहिणीला सांगतात. तेव्हा सोमी आजी म्हणते की आता तर तो युवराज घरी आलाय ना, मग त्या रेखाला तिथे थांबायची काय गरज आहे. मी आत्ताच जाते आणि तिला इथे घेऊन येते. आणि जर तिने माझं ऐकलं नाही ना, तर मी तिला फरफटत इथे घेऊन यायलाही मागे पुढे बघणार नाही. आणि ते ऐकून तारिणीचे बाबा मात्र काळजीत पडतात. त्यानंतर आपण पुढचा सीन असा पाहतो की तारिणी आपलं गुपचूप तिचं काम करत बसलेली असते. पण रेखा आणि निशी मुद्दाम तिथे तिला त्रास द्यायला सुरुवात करतात. निशी तर मोठमोठ्याने ओरडू लागते की ते उंदीर आहे, उंदीर आहे. त्यामुळे तारिणी घाबरते आणि ती सरळ डायनिंग टेबलवरच चढते. पण त्यामुळे ना सगळ्या गोष्टी इकडे तिकडे होतात. आणि तारिणी तर त्या टेबलवरून खाली पडता पडता राहते. केदार पटकन तिला झेलतो आणि त्यामुळे ती वाचते. मग तिथे कौशिकीसुद्धा येते. ती विचारते की हा सगळा काय प्रकार आहे. केदार तिला सांगतो की ताई, या निशीने ना इथे उंदीर पाहिला आणि उंदराला तारिणी किती घाबरते माहिती आहे ना तुला. त्यावर ती कौशिकीही हो म्हणते आणि तारिणीला शांत करते. आणि निशी रेखा लगेच म्हणू लागतात की तारिणी, किती मूर्ख आहेस ग तू, किती पसारा करून ठेवला इथे, चल आवरून घे. पण त्यावेळी कौशिकी स्वतःच म्हणते की तिला का सांगताय तुम्ही, ती घाबरली आहे ना, आता तुम्हीच ते आवरून घ्या. आणि ती निशीलाच सगळं साफ करायला सांगते. पण तितक्यात तिथे येते ती पद्मिनी आणि ती पुन्हा नव्याने काय झालंय हे विचारू लागते. तर रेखा तिला अगदी सगळं तिखट मीठ मिरची लावून सांगायला सुरुवात करते. आणि त्याचवेळी तिथे होते सुमी आजीची एंट्री. आणि तिला पाहून निशी, रेखा खूपच घाबरतात. तर मित्रांनो, आता या मालिकेच्या पुढील भागांमध्ये नेमकं काय काय घडणार आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.